हॅलो गाईज, फायनली महाबळेश्वरचा सेकंड डे. मॉर्निंगला उठले आणि विंडोमधून हा असा व्ह्यू होता. लिटरली या व्ह्यूच्या ना मी प्रेमात पडत होते. माझी इच्छाच नव्हती की इथून कुठे जावं. मला चेंजही करायचं नव्हतं, काहीच नाही. पण फायनली कंटाळा गेला आणि मी रेडी झाले आणि मी असं स्वतःला छान कॅप्चर करत होते. आणि मग तेव्हा धीरजची एंट्री झाली. धीरज पण छान रेडी झाला होता. मुलींचं छान असतं ना, वेगवेगळे कपडे घालायला मिळतात. मुलांना आपला पॅन्ट आणि शर्ट पिकत. बरं झालं मी मुलगी आहे. आता आम्ही रेडी तर झालो आणि ठरवलं कुठे निघायची तर इच्छा नव्हती, कारण खूप आळस आला होता. तर मग फायनली झोप वगैरे पूर्ण झालेली म्हणून रेडी झालो आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. ठरवलं आज महाबळेश्वर एक्सप्लोअर करूयात. आता पाऊसही होता थोडासा, पण ठीक आहे. निघालो तर बाहेर हे वातावरण अमेझिंग. मग तिकडे नाश्ता केला. बाजूलाच एक हॉटेल आहे, तिथे नाश्ता केला आणि पुन्हा गेलो मार्केटचा व्ह्यू बघायला. असं वाटलेलं अजून मार्केट ओपन झालं नसेल, पण ऑलमोस्ट पूर्ण मार्केट ओपन होतं आणि लोक एवढं छान एन्जॉय करत होते. सगळ्या लोकांनी ना स्वेटर वगैरे. मला त्याचा अंदाजही नव्हता की तिथे एवढी थंडी असेल, म्हणून मस्त मी स्कार्फ गुंडाळून घेतला होता. तरी पण थंडी मला वाटतच होती. आणि त्या थंडीत आम्ही गेलो खायला आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरीज, जे की मॅन्डेटरीज होतं. तसं तर तिथे सध्या सीझनल स्ट्रॉबेरीज नाही मिळत आहेत एवढ्या, तर सगळेजण फ्रोझनच देतात. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, चल खाऊयात. आणि मग ते एन्जॉय केलं आणि मग मस्त थोडा वेळ तिथे स्पेंड केला. फोटोज काढले तिकडे आणि खरंच मस्त होतं, यम्मी होतं जे पण होतं ते. आणि फोटोज काढले, थोडा वेळ थांबलो. असं म्हटलं आता कुठे जाऊयात, तर तिला अजून मार्केट फिरायचं होतं. पण म्हटलं नको, जरा जास्तच खर्च होतो, आपण आता निघूयात. आणि आम्ही फायनली मार्केटमधून निघालो आणि गेलो महाबळेश्वर फिरायला. पहिलं गेलो पंचगणी साईडला. आणि यार तिकडे रोड्स एवढे अमेझिंग आहेत ना, म्हणजे असं वाटत होतं की गाडीतून खाली उतरून आपण वॉक करूयात आणि वॉक करतच जाऊयात. पण धीरज म्हणतो असं पॉसिबल नाही आहे. सो आम्ही गाडीनंच गेलो आणि अशी मजा येत होती. मी इतकं एन्जॉय करत होते ना, काय सांगू. आणि तुम्ही पण नक्की जा, पाऊस थोडा कमी झाल्यानंतर. पावसात तर महाबळेश्वर डेफिनेटली एक्सप्लोअर करा, सजेशन आहे माझं हे नक्कीच. नंतर फोटोज काढले, मस्त फिरलो आणि मग ठरवलं काय करायचं. मग म्हटलं चला ठीक आहे, आपण पॉईंट्स बघूयात. मग तिकडे जसे ॲरो लावले होते तसे आम्ही मस्त पॉईंट एक्सप्लोअर केले. हा इको पॉईंट होता आणि इकडे मंकीज होते. मी मस्त त्यांच्यासोबत सेल्फीज घेत होते. भीती खूप वाढत होती, पण ठीक आहे. त्यानंतर हे असं खाऊ मिळत होता इकडे, कैरी वगैरे. ते अलिबागमध्ये तर युजली मिळतं, तर ते काही एवढं स्पेशल वाटत नव्हतं आम्हाला. मग माकडं खूप मजा येत होती, त्याच्यामुळे मी त्या व्ह्यूसोबत त्यांना पण त्यांच्यासोबतही सेल्फीज वगैरे घेत होते. शूट केलं आणि मस्त मग कंटाळलो थोडंसं. असं वाटलं आता बस, आता दुसरीकडे जाऊयात. पण असं होतं ना की ते पॉईंट इतके जवळ आहेत की मग परत उतरा गाडीमध्येच बसा, कंटाळा येत होता. तर मग फोटोज काढले, थांबलो थोडा वेळ. ग्रीनरी खूप मस्त होती तिकडे. एलिफंटची सोंड आहे असं वगैरे काहीतरी लोक म्हणत होते, पण आम्हाला तर तसं काही वाटत नव्हतं. मग भेटली गोलमालची गाडी, त्याच्यासोबत काढले फोटो. थँक्यू.